जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार नामदेवराव ससाने यांनी नुकतीच आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निधीताई नितीन भुतडा यांचा पराभव झाला, तेव्हा भारतीय जनता पार्टीचं कुठं चुकलं याचं विश्लेषण याबद्दल माजी आमदार नामदेवराव ससाने यांनी रोखठोक आपली भूमिका मांडत केली। विशेष म्हणजे उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं केली, तसेच गेल्या 10 वर्षापासून भाजपची एकहाती सत्ता असल्यामुळे अनेक विकास कामं केली, परंतु निधीताई नितीन भुतडा यांचा पराभव झाला, त्यामुळे उमरखेड शहरामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले होते। त्या अनुषंगानं आज सकाळी 11 वाजता माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष नामदेवराव ससाने यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा आपल्या मनातील खदखद व खंत व्यक्त केली। तेव्हा जाणून घेऊया माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष नामदेवराव ससाने यांची प्रतिक्रिया। साधारणतः उमरखेड शहरामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे मागील 8 वर्षापासून नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। मी नगराध्यक्ष होतो आणि आमदारही होतो। मी नगराध्यक्ष आणि आमदार असताना उमरखेड शहराचा आणि उमरखेड विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। तो विकास करत असताना सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन विकास करण्याचा मी प्रयत्न केला। पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देत असताना थोडंसं आपल्याला भूतकाळात जावं लागेल। आपण जर बघितलं असेल तर लोकसभेची निवडणूक आपण इथं लढलो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा नेरेटिव्ह या ठिकाणी होता। संपूर्ण भारतभर एक नेरेटिव्ह या ठिकाणी होता की राज्यघटना बदलली जाणार आहे आणि या घटनेवर आधारित जो खोटा नेरेटिव्ह या ठिकाणी पसरवला आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं। तोच नेरेटिव्ह आपल्या हिंगोली मतदारसंघामध्ये होता। वास्तविक पाहता या मतदारसंघामध्ये हिंगोलीमध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स हा उमरखेड विधानसभेचा होता। बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं, मग हिंगोली असो, कळमनुरी असो, परत वसमत असो, हातगाव, किनवट, हे सगळे मतदारसंघ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या मताने माघारलेले होते। पण आपला उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा फक्त 7000 मतांनी माघारला होता। याचं कारण एवढं की या मतदारसंघामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे मी या ठिकाणी काम केलं। त्यासोबतच जेव्हा माझं विधानसभेला माझं तिकीट कटल्याच्या नंतर सुद्धा मी अतिशय प्रामाणिकपणे या उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलं आणि देवेंद्रजींना त्या ठिकाणी शब्द दिला होता की मी माझ्या उमरखेड मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता या ठिकाणी पडू देणार नाही आणि माझ्या जवळ मी जे या ठिकाणी या मतदारसंघात जे काम केलं त्या कामाच्या आधारे माझ्याजवळ एकूण 347 बूथ पैकी 216 बूथ हे माझ्याजवळ आहेत आणि निवडणुकीमध्ये 216 बूथ मध्ये 1,08,000 मतदान हे आपल्या जवळ आहे। निवडणुकीमध्ये मी 1,08,000 मतदान या ठिकाणी घेऊन आपला उमेदवार विजयी करून मी तुमच्याकडे तुम्हाला त्याला तुमच्या ताब्यात त्याला देऊन टाकतो। निवडणुकीची मतमोजणी झाली आणि त्या मतमोजणीमध्ये 217 बूथवर आपण त्या ठिकाणी प्लस आलो आणि 1,08,600च्या वर आपण मतं घेऊन आपला उमेदवार या ठिकाणी विजयी झाला। सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे की जेव्हा आपण या आपल्या मतदारसंघात जेव्हा काम करतो जेव्हा त्यावेळेस आपल्या लोकांचे मतप्रवाह आपल्याला त्या ठिकाणी समजतात आणि त्याच्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी समोर जातो। तुमचा जो प्रश्न आहे की उमरखेड शहरामध्ये आपण या ठिकाणी का मागे खरं आहे, कारण साधारणतः जेवढी आपली इथे सत्ता आहे आपण एवढी इथे विकास कामं केली तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण यश हे आपल्या पदरामध्ये पडायला पाहिजे होतं, कारण आपण लोकांशी आपण कनेक्टिंग होतो। 24 तास आम्ही या ठिकाणी कामं केली असतील, मग मी असेल, नितीनजी असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, इतर नगरसेवक असतील, या सगळ्यांनी मिळून उमरखेड शहराच्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। नगरपालिकेमध्ये मी कुठल्याही प्रकारे एखादी सत्ता मी ठेवली नाही, कारण ज्या विभागाचे जे प्रमुख होते त्या प्रमुखांना मी त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांचे अधिकार दिले आणि अधिकार दिल्यामुळे कामाची विभागणी झाली आणि उमरखेड शहराचा विकास आपण या ठिकाणी करू शकलो। आता प्रश्न आला
की उमरखेड शहरामध्ये हे एवढी सगळी कामं करत असताना आपण या ठिकाणी पराजित का झालो. उमरखेड जेव्हा ओबीसीला गेलं तर त्यावेळेस सर्वात अगोदर मीच नितीनजीला म्हटलं की नितीनजी तुम्ही या ठिकाणी आता उभं राहायला हरकत नाही, 100% आपण या ठिकाणी निवडून येऊ शकतो. आणि तशा प्रकारची त्यांनी तयारी सुरू केली. पण मी जेव्हा ज्यांना हा शब्द बोललो होतो त्यावेळेस जे खालचे जे आपले जे नगरसेवक होते हे नगरसेवक तशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी निवडले होते. पण जेव्हा नगरसेवक त्यांनी मुलाखती घेतल्या, नगरसेवकांच्या मुलाखती घेतल्या, नगरसेवक त्यांनी निवडले आणि निवडलेल्या नगरसेवकांची यादी पुसदला मदनभाऊ येरावार, यवतमाळ जिल्ह्याचे आमचे भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनभाऊ येरावार यांच्याकडे जेव्हा त्या ठिकाणी कोर कमिटीमध्ये जेव्हा दाखल केली तर त्यावेळेस मी त्या यादीला त्यांना सांगितलं की ही यादी जी आहे त्या यादीमध्ये बऱ्याच प्रमाणे करेक्शन करावं लागेल आणि या यादीमध्ये कुणालाही विचारण्यात आलेलं नाही. नगरसेवकांची जी यादी या ठिकाणी काढली त्यामध्ये कुणालाही विचारलं नाही की यादी तुमच्याकडे त्या ठिकाणी सादर केली. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महेश काळेश्वरकर यांनी सांगितलं किंवा हे यादी नितीनजींनी सुद्धा सांगितलं की ही यादी काय म्हणजे पूर्ण कायमस्वरूपी नाही आहे, आपण त्याला नंतर सुद्धा आपण त्याला थोडं आपण त्याला बदलू शकतो. पण जेव्हा उमरखेडला आल्याच्या नंतर परत जेव्हा तीच यादी समोर गेली तर त्या यादीमध्ये बऱ्याच त्रुट्या होत्या आपल्या नगरसेवकांच्या यादीमध्ये. तर मी त्यांना सांगितलं किंवा जर समजा ही जर कंडिशन अशा प्रकारची असेल तर आपल्याला अवघड जाणार आहे. हे जर चुका आपण या ठिकाणी केल्यात नगरसेवक निवडीच्या तर ह्या आपल्याला बदलणं आवश्यक आहे. पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही आणि ती यादी तशाच प्रकारची राहिली. ज्या काही त्यांना सांगितले होते हे बदल करणं आवश्यक आहे, पण कुठल्याच प्रकारची सूचना त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली नाही, कुणालाच विचारलं नाही. त्यांनी त्यांच्या मनाने महेश काळेश्वरकरने आणि त्यांच्यासोबत जी टीम होती त्या सर्वांनी ते तिथं निवडले. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मग कोर कमिटीची बैठक प्रकाश पाटील देवसरकर यांच्या घरी बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी सांगितलं निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा 1 दिवस अगोदरची बैठक. त्यावेळेस त्यांनी सर्व कोर कमिटीचे पूर्ण लोक त्या ठिकाणी समोर बसले आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की नितीन भाऊ या ठिकाणी कसे अतिशय योग्य उमेदवार आहेत. प्रत्येकाने 5-5 मिनिट बोलले आणि त्यांनी सांगितलं की नितीन भाऊ अतिशय योग्य उमेदवार आहेत. आणि जेव्हा माझ्याकडे आले, माझ्या बाजूला बसले होते म्हणजे नितीन भाऊचे अतिशय कट्टर समर्थक, जे नितीन भाऊला अतिशय पितृतुल्य असं म्हणतात, भले वयाने मोठे आहेत ते, ॲडव्होकेट अनिल माने, आणि माझ्या दुसऱ्या बाजूला बसले होते महेशजी काळेश्वरकर. ह्या सगळ्यांना मी सांगितलं की कोर कमिटीने नितीन भाऊचं जे नाव घेतलं, नितीन भाऊचं कार्य यापेक्षा खूप उंच आहे. पण आपण जे खाली नगरसेवक जे निवडले या नगरसेवकाच्या निवडीमुळं मी आज तुम्ही जे नितीन भाऊ तुम्ही या ठिकाणी नाव घेत आहात तर मी या नावाशी मी सहमत नाही. आज या हिशोबाने जर आपण घेतलं तर आपली नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची सीट ही धोक्यामध्ये आहे, त्यामुळे मी या मताशी मी सहमत नाही. अशा प्रकारचं माझं वक्तव्य मी त्या ठिकाणी केलं. पण त्याच वेळेस ॲडव्होकेट अनिल माने आणि महेशजी काळेश्वरकर या दोघांनी मला विनंती केली, आमदार साहेब म्हणले आज आपण नितीन भाऊच्या घरामध्ये आपण उमेदवारी देत आहोत तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काहीच बोलू नका, जाऊ द्या. पण मी त्यांना सांगितलं की ज्या धोक्याच्या सूचना मला या ठिकाणी दिसत आहेत त्या धोक्याच्या सूचना आम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं ह्या सूचना तुम्ही स्वीकारणं हे भारतीय जनता पार्टीच्या हिताचं आहे. पण या सगळ्या संदर्भात मला त्यांनी विनंती केली की तुम्ही या संदर्भात काहीही बोलू नका, जे होत आहेत ते सगळं होऊ द्या. परत त्या बैठकीतून बाहेर येऊन मी महेश काळेश्वरला परत पुन्हा सांगितलं, म्हणलं महेशजी एक गोष्ट लक्षात घ्या, या सिच्युएशनच्या समजा गेलो तर आपण धोक्यामध्ये आहोत. ही धोक्याची सूचना मी त्यांना तेव्हाच दिली होती. मी तुम्हाला हे सांगत आहे की विधानसभेला जेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याला 1,08,000 मतदान मिळणार, माझ्याजवळ 216 बूथ आहेत, मी 215 होऊ देणार नाही, 217 होतील, 217 बूथवर आपण त्या ठिकाणी प्लसमध्ये झालो. तीच सूचना मी यांना इथं दिली. पण ह्या संदर्भात त्यांनी कुठल्याही प्रकारचं काहीही ऐकलं नाही. त्यानंतर आपण जे पाहत आहोत प्रत्येकानं अतिशय ताकदीनं काम केलं, अतिशय हरीनं काम केलं. पण आपले जे काही नगरसेवकाचे आपले जे उमेदवार चुकले, ज्या उमेदवारांनी ज्या वरच्या शीटला आपण त्या ठिकाणी मतदान खिचून आणायचं होतं
तर ते त्या ठिकाणी खेचून आणू शकले नाही. त्याच्याच भरोशावर आम्ही या ठिकाणी निवडणूक जिंकू शकतो अशा प्रकारचं मत त्यांचं झालं होतं. आणि त्याचमुळं जो आपला अति आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला नडला, यामध्ये आमच्याही काही चुका आहेत. त्यामध्ये आमचा समन्वय, निवडणूक व्यवस्थापन किंवा स्वकेंद्रित प्रचार यंत्रणा ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमुळं आमचा या ठिकाणी निसटता पराभव या ठिकाणी झाला.